नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 6 जुलै सायंकाळचे 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं थोडंसं पुनरागमन होणार आहे आणि ते किती दिवस चालू शकतं त्याची थोडक्यात अपडेट घेऊयात. पुढील 2 दिवस राज्यातील हवामान कसं राहील. पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. सर्वात प्रथम आपण जर पाहिलं काल सकाळी 8:30 ते आज सकाळच्या 8:30 दरम्यान जर पाऊस झाला आहे तर विदर्भातील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस झाला आहे. त्यानंतर कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला आहे. घाट विभागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. तर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये हलका पाऊस, जळगावच्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस, मराठवाड्यात विखुरलेला कुठेतरी थोडासा हलकासा पाऊस तरी किंवा मध्य महाराष्ट्रातील राहिलेल्या भागांमध्ये पर्जन्यछायाच्या भागांमध्ये विशेष काही पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. आणि सध्या जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर मान्सूनचा आज असलेला कमजोर पट्टा आज इकडे साधारणतः राजस्थानच्या श्रीगंगानगरमधून तसा मध्य प्रदेशमधील ग्वालियर होत अशा प्रकारे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. हवेची एक चक्राकार स्थिती उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि हाच मोठा चक्राकारवाच्या स्थितीचा प्रभाव आहे की उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आता खूप अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे, अतिवृष्टी सुरू आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर तुम्ही असाल की तुमचे कोणी ओळखीचे असतील तर त्यांना काळजी घ्यायला सांगा. खास करून नैनिताल असेल, हरदोई असेल, ते अयोध्यापासून ते लखनौ, लखीमपूर त्याच्या आसपासच्या भागांमध्ये खूप मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या काही वेळासाठी पाहायला मिळू शकतो. पुराचा धोका आहे आणि जे काही लँडस्लाईड म्हणजे डोंगर रांगावरचे जे काही खडक असतील ते सुद्धा घसरण्याची शक्यता आहे. सोबतच उद्या ही जी काही सिस्टीम असेल, उद्या एक चक्राकार वारे बंगालच्या उपसागरात अतिउंचावरचे अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याचा अंदाज आहे. आणि याच चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावाने राज्यात खास करून विदर्भ मराठवाड्यात थोडंसं वाऱ्यांची दिशा बदलेल किंवा ढगांची दिशा बदलेल, उंचावरील ढगांची दिशा बदलेल आणि पाऊस हा पुढील 2 दिवस मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या आसपासच्या भागात बऱ्यापैकी सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपण उद्याच रविवारचा साप्ताहिक अंदाजामध्ये त्याच्यावर पुढील 7-8 दिवसाचा अंदाज डिटेल देऊच. पण येत्या 2 दिवस मराठवाडा विभागामध्ये त्यातल्या त्यात उत्तरेकडील मराठवाडा विभाग आणि त्याला लागून असलेल्या पश्चिम विदर्भाच्या भागांमध्ये पुढील 2 दिवस पावसाचा जोर हा बऱ्यापैकी आपल्याला वाढताना दिसतोय. सोबत मान्सूनचा आज असलेला कमजोर पट्टा उद्या हा साधारणतः इकडे पंजाब हरियाणाच्या जो हिमालयाला लागून असलेला भाग आहे तिथपर्यंत जाण्याचा अंदाज आहे पायथ्याशी. तिथपासून ते इकडे उत्तर प्रदेश होत या चक्राकार वाऱ्यापर्यंत मान्सूनचा आज असलेला कमजोर पट्टा उद्या राहण्याची शक्यता आहे. आणि जर सध्या आपण पाहिलं की राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर इकडे बुलढाणा, अकोला, जळगावचे भाग आहेत, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, वर्धा, नागपूरचे काही भाग आहेत, अमरावतीचे थोडेसे भाग आहेत, रत्नागिरीमध्ये बहुतांश भागांमध्ये तर गोव्यातीलही सर्वच भागांमध्ये सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत. सातारा, पुणे घाट भागामध्ये नगरच्या पश्चिम भागांमध्ये पावसाचे ढग सध्या दिसत आहेत. तसेच नाशिकमध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे देखील अशा प्रकारचे ढग आहेत. तसेच सोलापूरच्या दक्षिण भागात, नांदेडच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि हे सर्वच ढग आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे सरकत आहेत. आणि एकूणच यांच्या अंदाजावरून आज रात्रीचा जर आपण अंदाज घेतला तर आज रात्री जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेवगाव, त्यानंतर मलकापूर, खामगावच्या आसपास, अकोट, तेल्हारा, अकोला या भागांमध्ये पाऊस राहील. त्यासोबतच दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, अचलपूर, धारणी, चिखलदरा या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. नांदुरगाव, खांडेश्वर, धामणगाव रेल्वेच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर देवळी, वर्धा, हिंगणघाटच्या आसपासहून सेलूच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस राहील. हिंगणाच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता दिसेल. मौदाच्या आसपास पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर चंद्रपूरच्या दक्षिण भागात राजुरा, गोंडपिंपरी ते इकडे कोरपणा, जिवतीच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. त्यानंतर नांदेडमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस राहील. जालन्याच्याही उत्तर भागांमध्ये पाऊस राहील. चिखलीच्या आसपास किंवा चिखलीच्या पुढे पूर्वेकडे मेहकरच्या आसपास थोडाफार पावसाचा अंदाज रात्रीसाठी राहील. त्यानंतर जळगावमधील यावळ, रावेरच्या आसपास पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे. नाशिकमध्ये विखुरलेल्या स्वरूपात कुठेतरी थोड्याशा पावसरी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना दिसतील. ही स्थिती पुणे, नगर आणि सातारच्याही भागांमध्ये राहील की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या थोड्याशा हलक्या मध्यम पावसाच्या सरी ह्या आपल्याला पाहायला मिळतील, पण मुसळधार पावसाचा अंदाज नाही. सोलापूरमध्ये जर पाहिलं तर दक्षिण सोलापूर, अक्कलकोटच्या आसपास, मंगळवेढ्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत जे की थोडेसे पूर्वेकडे निघून जातील. रत्नागिरीमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये रात्रीही जोरदार पाऊस राहील. सिंधुदुर्ग, गोव्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागांमध्ये रात्री मुसळधार पावसाची शक्यता
ही पाहायला मिळेल। मुंबई ठाणे पालघरच्या आसपास कुठेतरी मध्यम तर एखाद्या ठिकाणासाठी थोडासा जोरदार पाऊस हा आज रात्रीसाठी पाहायला मिळू शकतो। या व्यतिरिक्तही पाऊस होणारे काही भाग आहेत जे की बीड, परभणी, हिंगोलीमध्ये कुठेतरी थोडेसे हलके थेंब होतील। त्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा रात्री बऱ्यापैकी पावसाची शक्यता ही आपल्याला राहील। जे आपण तालुके सांगितले त्या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता दिसते म्हणून त्या तालुक्यांची नावं घेतलेली आहेत। यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या साधारणतः बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता थोडीशी वाढलेली आहे। सोबतच त्या लागून असलेला वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीडचे उत्तरेखील भाग, असं नाही की बीडचा सर्व भाग, पण बीडचे उत्तरेखील भाग, जळगावचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर पूर्व भागांमध्ये सुद्धा उद्या मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील। यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल। सातारा, कोल्हापूरच्या घाटमध्ये माथ्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी राहील। तर रायगड, पुण्याच्या घाटामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस राहील। मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास मध्यम किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील। एखादी पावसाची सर आली तर थोडीशी जोरदार पण येईल, पण जास्त खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही। त्यासोबतच या ठिकाणी नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगरचा भाग असेल, क्वचित मध्यम हलका मध्यम पाऊस तरी थोड्याशा झाल्या तर होतील। विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या पट्ट्यात नाही। त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर जे काही राहिलेले भाग आहेत, बीडचे दक्षिणेकडील काही भाग असतील, तेथपासून ते चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस होईल। सार्वत्रिक नाही, मात्र थोड्याशा पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्यासाठी आहे। त्यानंतर परवासाठी जर आपण अंदाज सध्या पाहिला तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, वाशिम या पट्ट्याच्या आसपासच उद्याही पावसाचा जोर हा कायम राहील। तर विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा उद्या नाही, परवासाठी हा अंदाज आहे। विदर्भाच्या काही भागांसाठी सुद्धा परवा आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील। दरम्यानच्या काळात दक्षिण कोकणात घाटमाथ्याच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस हा राहीलच। डिटेल अपडेट उद्याच्या अंदाजामध्ये नक्कीच देऊ। सकाळी सुद्धा आपण उद्या दिवसाचा जो काही अंदाज असेल त्यामध्ये सुद्धा तालुक्याने हे अंदाज देण्याचा प्रयत्न करूया। आणि जर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या 7 जुलै रोजी पुणे आणि सातारच्या घाटमाथ्याच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। कोल्हापूरच्या घाटमाथ्याच्या भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। तर पालघर, मुंबईमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यानंतर नाशिक, नगर, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे। तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात मग बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच। दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका।